तारणारा, तोच आमचा पिता मी त्याची लेकरे, त्याचा धन्यवाद करा. तोची आमचा पिता मी त्याची लेकरे, त्याचा धन्यवाद करा. तो किती महान त्याची दया सनातन, तो किती महान त्याची दया सनातन, तो किती महान त्याची दया सनातन, तो किती प्रेमळ त्याची दया सनातन, तो किती महान त्याची दया सनातन, तो किती प्रेमळ त्याची दया सनातन. परमेश्वराच्या नावाला खरोखर आपण धन्यवाद देऊया. कारण परमेश्वर हा सनातन परमेश्वर आहे. तो अनादि अनंत कालापासून आहे आणि अनादि अनंत कालापर्यंत राहणारा परमेश्वर आहे. आणि म्हणूनच तो सर्वांच्यावर प्रेम करणारा परमेश्वर आहे. तो सर्वांच्यावर सारखीच प्रीती करतो आणि म्हणून त्याच्या नावाचा आपण महिमा केला पाहिजे. त्याच्या नावाचा आपण जय जयकार केला पाहिजे. आणि म्हणून दुसरं गीत आहे, महिमा महिमा हो येशू की, हालेलुया हालेलुया हालेलुया. चर्चच्या ग्रुपवरती आलेलं आहे गाणं, महिमा महिमा हो येशू की. महिमा महिमा हो यीशु की, 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 महिमा महिमा हो यीशु की. हालेलुया हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया हालेलुया. राजाओं का राजा, प्रभुओं का प्रभु, वापस लाने वाला. राजाओं का राजा, प्रभुओं का प्रभु, वापस लाने वाला. महिमा महिमा हो यीशु की, 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 महिमा महिमा हो यीशु की. हालेलुया हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया हालेलुया. आनंद से भरता, शांति दिलाता, पापों से मुक्ति है देता. आनंद से भरता, शांति दिलाता, पापों से मुक्ति है देता. महिमा महिमा हो यीशु की, 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 महिमा महिमा हो यीशु की. हालेलुया हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया हालेलुया. आश्चर्य करुणा अल्फा ओमेगा, युग युग राज करने वाला. आश्चर्य करुणा अल्फा ओमेगा, युग युग राज करने वाला. महिमा महिमा हो यीशु की, 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 महिमा महिमा हो यीशु की. हालेलुया हालेलुया हालेलुया,
Hallelujah, hallelujah, hallelujah. Hallelujah, hallelujah, hallelujah. Hallelujah, hallelujah, hallelujah. खरोखर आमचा प्रभू येशू ख्रिस्त याला गौरव सदा सर्व काळ असो, त्याच्या नावाचा मान महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ असो, कारण तो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू आहे. तो पुन्हा येणार आहे, आम्हाला घेऊन जायला येणार आहे आणि त्या सुवार्तेने आमचं हृदय भरून जातं, आमचं अंतःकरण भरून जातं, कारण तो आम्हाला शांती देणारा, मुक्ती देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणूनच आपण जो आदी आणि अंत आहे, जो सुरुवात आहे आणि जो शेवट आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊया, कारण तो महान आहे. यावेळेला तिसरं गीत आहे, प्रभु यीशु तू है महान, तेरी महिमा करे जा. गीतकार, संगीतकार आणि जे शब्द रचना आहे ती आपल्या चर्चेले रॉबिन असो यांनी केलेली आहे. आपण प्रभूचं गौरव करूया. प्रभु यीशु तू है महान, तेरी महिमा करे जहां, करके तू बलिदान सबकी बचाई है जान. प्रभु यीशु तू है महान, तेरी महिमा करे जहां, करके तू बलिदान सबकी बचाई है जान, सबकी बचाई है जान. प्रभु यीशु तू है महान. हम पापों में डूबे थे, हमको खींच निकाला, अपने पवित्र लहू से हमको शुद्ध किया. हम पापों में डूबे थे, हमको खींच निकाला, अपने पवित्र लहू से हमको शुद्ध किया. हम पर की तेरी कृपा, तूने हम पर की दया, हम पर की तेरी कृपा, तूने हम पे की दया, पापों से मुक्ति मिली. प्रभु यीशु तू है महान, तेरी महिमा करे जहां, करके तू बलिदान सबकी बचाई है जान. प्रभु यीशु तू है महान. तू पिता तू परमेश्वर, हमसे प्रेम किया, हमारे लिए भी तूने अपना बेटा दिया. तू पिता तू परमेश्वर, हमसे प्रेम किया, हमारे लिए भी तूने अपना बेटा दिया. जो विश्वास उस पर करे, नाश कभी ना वो होए. जो विश्वास उस पे करे, नाश कभी ना वो होए, अनंत जीवन मिले. प्रभु यीशु तू है महान, तेरी महिमा करे जहां, करके तू बलिदान सबकी बचाई है जान. प्रभु यीशु तू है महान, तेरी महिमा करे जहां, करके तू बलिदान सबकी बचाई है जान, सबकी बचाई है जान. प्रभु यीशु तू है महान. हालेलुया. प्रभू आम्ही तुझ्या नावाला खरोखर धन्यवाद देतो, कारण तू महान परमेश्वर आहेस. आपला प्राण आमच्यासाठी अर्पण केलास आणि आमचा जीव तो वाचविलास. तुझ्या त्या पवित्र बलिदानामुळे आमच्या पातकांची क्षमा आम्हाला प्राप्त झाली. स्वर्गाची दारे उघडली गेली आणि प्रभू आमचा प्रवेश सुखकर झाला. आणि म्हणून त्या येशू या देणगीबद्दल आम्ही तुला आभार मानत ही स्तुती आराधनेचा विभाग आम्ही संपत आहे. प्रभू इथून पुढची भक्ती तो आपल्या ताब्यात घे, कारण आमचा महान प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे. आमेन.
चर्चने एकमेकांची काळजी घ्यावी हा विषय आहे. आणि त्याकरिता देवाने आम्हाला पवित्र आत्मा पाठवलेला आहे की जो पवित्र आत्मा आम्हाला एकमेकावर प्रेम करून एकमेकाची काळजी घेण्यासाठी उत्तेजन देतो. आणि म्हणून पवित्र आत्मा ह्या विषयाकडे न वळता तो आम्हाला काय करायला लावतो याकडे आज आपण लक्ष देणार आहोत. आजचा जो शास्त्रपाठ आहे मननासाठी घेतलेला तो प्रेषितांची कृत्य 15वा अध्याय आणि 22 ते 31 ही वचने आहेत. आणि म्हणून आपण वाचणार आहोत. मी ज्या वेळेला तुम्हाला सांगेन तेव्हा त्याकडे आपण लक्ष देऊया. Acts chapter 15 verses beginning from 22nd to 31. आणि हा जो शास्त्रपाठ आहे या शास्त्रपाठाची सुरुवात ही अंतुकिया येथील मंडळीने सुरुवात होते. अंतुकिया मंडळी ही आद्य मंडळी आहे ज्या ठिकाणी सुवार्ता प्रसार झाला, लोकांनी प्रभू येशूनुसार विश्वास ठेवला आणि त्यांनी येशू ख्रिस्ताला आपला तारणारा देव म्हणून स्वीकारलेला आहे. अंतुकियाची मंडळी ही प्रियानो विश्वासामध्ये नव्याने आलेल्या लोकांची बनलेली होती. आणि त्याच वेळेला त्याच्या अगोदर जी आद्य मंडळी ज्याला म्हणतो ती यरुशलेम मध्ये होती. यरुशलेम आपण असं म्हणूया आपल्या भाषेमध्ये माता मंडळी आणि अंतुकिया ही सिस्टर कन्सर्न किंवा छोटी बहीण असा असल्यासारखा. कारण यरुशलेम मंडळीमधून काही लोक तिकडे गेले, प्रेषित गेले, सुवार्तिक गेले, वडील वर्ग गेले, त्यांनी सुवार्तेचा प्रसार केला आणि अंतुकियामध्ये देवाच्या वचनाचा प्रसार फोफावत गेलेला आहे. आणि म्हणून यरुशलेम ही मंडळी जी आहे या मंडळीतील जे पुढारी होते त्या पुढाऱ्यांकडून आपल्याला काही मार्गदर्शन मिळेल ही अपेक्षा अंतुकिया येथील मंडळी वाट पाहत होते. आणि ती घटना प्रेषितांचे कृत्य 15वा अध्याय 22 ते 31 यामध्ये लिहिलेली आहे. विदेशांच्या मधून जे यहुदी नव्हते अशा ह्या विदेशांच्याकडून ख्रिस्ताकडे आलेल्या लोकांना इतर ख्रिस्ती लोक स्वीकारतील का हा मोठा प्रश्न त्यावेळेस होता. कारण एस्टॅब्लिश मंडळी यरुशलेममध्ये होते, त्याच्यानंतर अंतुकियाची मंडळी जन्माला आली आणि त्यामुळे या मंडळीला यरुशलेमच्या मंडळीतील लोक स्वीकारतील का हा त्यावेळेसचा मोठा प्रश्न होता. आणि जटिल समस्या होती की येशूचे शिष्य होण्यासाठी या अंतुकियातील मंडळीतील जे लोक प्रभूकडे नव्याने आलेले होते त्यांना येशूचा जर शिष्य बनायचा असेल तर आणखीन काही अटी या यरुशलेम मधील मंडळी त्यांना लावती की काय याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. आणि म्हणून चर्चने काय करायला पाहिजे, मंडळीने काय करायला हवं हे प्रियानो या शास्त्रपाठात पाहायला मिळतं. त्यामुळे नव्याने आलेल्यांचा आम्ही स्वीकारच करत नाही, त्यामुळे एकंदरीत चर्चची वाढ खुंटते. आणि हीच गोष्ट त्या काळामध्ये झालेली होती. यरुशलेमची मंडळी यहुद्यांमधून आलेली होते आणि अंतुकियाची मंडळी विदेशांमधून जन्म पावलेली होती. आता ह्या दोन्ही मंडळींचा मिलाप करायचा कसा हे पालकांच्या समोर मोठं आव्हान होतं. यरुशलेमच्या मंडळी समोर मोठं आव्हान होतं. यरुशलेमचे जे पुढारी होते, मंडळीचे जे नेते वर्ग होते, वडील वर्ग होते, त्यांच्या समोर हा मोठा प्रश्न होता की आता अंतुकियामध्ये देवाच्या वचनाचा प्रसार झालेला आहे, तिकडे मंडळी वाढत आहे, आता त्यांचा स्वीकार कसा करायचा. काही अटी लावायच्या की आहे तसंच त्यांना स्वीकारायचं हा जटिल प्रश्न त्यावेळेस भेडसावत होता. आणि या संभ्रमामध्ये दोन्ही मंडळ्या होत्या प्रियानो. कारण ज्या प्रकारे यरुशलेमचे ख्रिस्ती इतर ख्रिस्ती लोकांना म्हणजे अंतुकियामध्ये प्रभूला स्वीकारलेल्या लोकांना स्वीकारण्यास तयार होतील का. आणि म्हणून आजचा विषय जो आहे तो हाच आहे की आम्ही चर्च म्हणून प्रत्येकाचा आपल्यामध्ये सहभाग देणं किंवा त्यांना सहभागी करून घेणं आपलं कर्तव्य आहे. परमेश्वराच्या दृष्टीने कोणी लहान मोठा नाही, कोणी कुठल्या जातीचा विशेष नाही, कोणी पहिला आला मग शेवटला आला, आम्ही पहिल्यापासून आहे तू नंतर आला, तुम्ही कोण, हा प्रकार मंडळीमध्ये नाही, नसावा. आणि ही शिकवण शास्त्रामध्ये प्रेषितांची कृत्य 15वा अध्याय 22 ते 31 या वचनामध्ये आम्हाला प्रामुख्याने पाहायला मिळते. या शास्त्रपाठामध्ये आम्हाला असंही दिसतं की यरुशलेमचे जे ख्रिस्ती लोक आहेत, जे यहुदी होते, ज्यांनी यहुदी असून येशूला स्वीकार केलेला आहे, अशा यहुदी ख्रिस्ती लोक जे आहेत
ते अंतियोक्यामधील इतर धर्मांच्या मधून किंवा इतर जाती जमातीमधून येशूकडे आलेले जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांना आपल्यात मिळवून घेणार का, आणि जर घेणार असतील तर कसे घेणार, हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून ह्या मंडळीने कसं त्या लोकांना स्वीकारलेलं आहे. 4 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आहे विचारपूर्वक ख्रिस्ती भाऊ आणि बहिणीची काळजी घेण्याच्या द्वारे आम्ही जे इतर ख्रिस्ती आहोत त्यांना आपल्या मंडळीमध्ये सामावून घेऊ शकतो. विचारपूर्वक काळजी घेण्याने यरुशलेमचे ख्रिस्ती ते कसे संभाषण करत आहेत पहा बरं. वचन 24, प्रेषितांची कृत्य 15वा अध्याय वचन 24 मध्ये काय लिहिलेलं आहे. आमच्यापैकी काहींनी जाऊन आपल्या बोलण्याने म्हणजे सुद्धा करून घ्यावी आणि नियमशास्त्र पाळावे असे सांगून तुम्हाला घोटाळ्यात पाडून त्रास दिला असे आमच्या कानी आले आहे, पण त्यांना तसे करायला आम्ही कोणी सांगितलंच नव्हतं. अति धार्मिक, ज्याला उपदेशक फाजील धार्मिक म्हणतो, हे फाजील धार्मिक काय करतात, मोशेचं नियमशास्त्र पुढे आणतात आणि माणुसकीला दुय्यम स्थान देतात, येशूच्या प्रीतीला दुय्यम स्थान देतात आणि कायदा कानून जो आहे आणि जे आम्हाला वाटतं ते तुम्ही करायला पाहिजे असा खाट ते घालतात. यरुशलेमच्या मंडळीमध्ये हा प्रकार चालू झालेला होता. काही लोक हे अंतियोक्याच्या मंडळीकडे पोहोचले आणि सांगितलं तुम्ही येशूला स्वीकार केलेला, पण तुमची सुद्धा झाली नाही. मोशेचं नियमशास्त्र तर असं शिकवतं आणि जोपर्यंत सुद्धा होत नाही तोपर्यंत तुमचं तारण होणार नाही. यू विल नॉट बी सेव्ड अनलेस अँड अंटिल यू आर सर्कमसाइज्ड. ती बिचारे गोंधळात पडले. हा काय प्रकार आहे. प्रेषितांनी तर आम्हाला सुवार्ता सांगितली, त्यामध्ये सुन्नतेचा काय प्रश्नच नव्हता. आणि म्हणून ज्या वेळेला यरुशलेमच्या मंडळीतील पुढाऱ्यांना ही गोष्ट कळली की आपल्याच मंडळीतले लोक फुटलेले आहेत, आपल्याच मंडळीतले लोक इतर विश्वासदारांना धोका निर्माण करत आहेत, त्यावेळेला त्यांनी हा दस्तऐवजच काढलेला आहे. आम्ही त्यांना सांगितलं नाही, आम्ही त्यांना परवानगी दिलेली नाही आणि ते त्यांच्या मनाने करत आहे. 23वा वचन वाचा बरं. त्याच्या अगोदरचं वचन काय लिहिलं हे स्पष्ट काय करत आहे. त्यांच्या हाती त्यांनी असे लिहून पाठवले. पत्रकच काढलं. यरुशलेमच्या मंडळीने पत्रक काढलेलं आहे आणि त्यामध्ये असं पाठवलं लिहून, अंतियोकिया, सुरिया आणि किलकिया येथील परराष्ट्रीयांचे बंधुजन यांना प्रेषित आणि वडील वर्ग या बंधुजनांचा सलाम. ज्या ज्या ठिकाणी देवाच्या वचनाचा प्रसार होत गेलेला आहे, सिरिया आहे, किलकिया आहे, अंतियोकिया आहे, या सगळ्या ठिकाणी जे विश्वासणारे होते त्या सगळ्या विश्वासणाऱ्यांना संबोधण्याकरिता यांनी पत्रक काढलेलं आहे. वचन 31 काय लिहिलेलं आहे. लेट्स गो बिहाइंड. थोडस 3 वचन आपण अगोदर जाऊ. 31वा वचन काय म्हणते. 31वा वचन, त्यातला बोध वाचून त्यांना आनंद झाला. पत्र पाठवलं, पत्र लोकांना मिळालं, पत्र सभेसमोर वाचण्यात आलं, मंडळीसमोर वाचण्यात आलं आणि त्या पत्रामध्ये जे पॉझिटिव्हनेस होता ना तो पाहून त्यांना आनंद झाला. आणि म्हणून चर्चने हे लक्षात घ्यायला पाहिजे की ख्रिस्ती म्हणून जर आपण जगत आहोत तर ख्रिस्ती म्हणून जे इतर जगत आहेत, जीवन जगत आहेत, ख्रिस्ती जीवनामध्ये वाढत आहेत, त्यांची आपण काळजी घेणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे असं यरुशलेमची मंडळी आम्हाला शिकवते. इतरांची काळजी घेणे म्हणजे ज्यांना आपण ओळखतो त्यांचीच नाही बरं का. इतरांची काळजी घेणे म्हणजे आमच्या चर्चची जे सभासद आहेत त्यांचीच काळजी घ्यायला पाहिजे असं अजिबात नाही. असं इथे लिहिलेलं आहे का यरुशलेमच्या मंडळीच्या लोकांनी नाही लिहिलं. उलट त्यांना अभिमान होता की अंतियोकिया या ठिकाणी आमच्याच येशूचा त्यांनी स्वीकार केलेला आहे, ज्यावर आम्ही विश्वास ठेवला त्यांनी पण विश्वास ठेवलेला आहे आणि म्हणून त्यांची काळजी ख्रिस्ती भाऊ आणि बहीण या नात्याने आपण करायला हवी हे यरुशलेमच्या मंडळीला कळालेलं आहे. आणि म्हणून प्रियानो, ख्रिस्ती बंधू भगिनी जे कोणी विश्वभर आमचे लोक आहेत, जे विशेष नातं येशूवर विश्वास ठेवल्याने निर्माण झालेलं आहे त्या नात्याला फार महत्व आहे. बाकी इतर नाती काही कुछ कामाची आहेत. आणि हे यरुशलेमची मंडळी आम्हाला शिकवते की विश्वासणारे मग ते जगभर असो, आमच्या मंडळीचे सभासद असो किंवा नसो, त्यांची सर्व प्रकारे काळजी घेणे चर्च म्हणून आमचं कर्तव्य आहे. त्या काळामध्ये विदेशांना कमी लेखणं हे यहुदी लोकांना जणू काही शिकवलंच जात असे.
जन्मल्यापासून ते इतर ख्रिस्ती लोकांचे कट्टर वैरी असल्यासारखे वागत होते. शमरोनी लोकांचे वैरी होते, ठीक आहे, त्यांनी काहीतरी गुन्हा केला, ते त्यांच्यापासून वेगळे झाले वगैरे, तो इतिहास फार वेगळा आहे. परंतु जे येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात त्यांना देखील हे यहुदी मधून ख्रिस्ती झालेले जे नवीन यहुदी ख्रिस्ती होते ते घालून पालून पाहत असत आणि बोलत असत. पण या ठिकाणी येरुशलेमच्या मंडळीमध्ये यहुद्यांच्या मधून जे ख्रिस्तावर विश्वास ठेवून ख्रिस्ती झालेले होते त्यांचा स्वभाव वेगळा पाहायला मिळतो. त्यांनी या ठिकाणी यहुदी आणि विदेशी असं मोजमाप लावलेलं नाही. येरुशलेमच्या मंडळीतील यहुद्यांमधून ख्रिस्ती झालेले जे लोक होते त्यांनी अंतुकियाच्या लोकांना विश्वासणाऱ्यांना पाहिलंही नव्हतं, ते अंतुकियाला गेलेही नव्हते. पण त्यांनी विश्वास ठेवला, आमचे नेते जे आम्हाला सांगतात ते योग्य आहे, त्यांच्या विनंतीनुसार विश्वासणारे जे अंतुकियामध्ये आहेत त्यांची काळजी घेणं एक ख्रिस्ती भाऊ आणि बहीण म्हणून आमचं कर्तव्य आहे. हा त्यांचा स्वभाव होता, हा त्यांचा स्वभाव होता. आणि म्हणून पाऊल आणि सिला या दोघांना येरुशलेमच्या मंडळीने अंतुकियाला पाठवलेलं आहे आणि त्या ठिकाणी विश्वासणाऱ्यांची जी गरज आहे ती गरज पूर्ण करता यावी याकरता इकडून हे दोघे जण या मंडळीने पाठवलेले आहेत. त्यांच्यासोबत अनेक लोक गेलेले आहेत आणि एक मिशन निघालेलं आहे अंतुकियाच्या मंडळीवर प्रेम करण्यासाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी, त्यांना विश्वासामध्ये उभे करण्यासाठी, पक्के करण्यासाठी ह्या मंडळीतले लोक तिकडे गेलेले आहेत. मला नाही वाटत त्यांनी जर सांगितलं असेल तुम्ही हे अंतुकिया सोडा येरुशलेमला मेंबर व्हा, मला नाही वाटत सांगितलं असं, कारण हा स्वभाव त्या मंडळीचा नव्हताच. मुळे माणसं पळवापळवी करण्याचा स्वभाव येरुशलेमच्या मंडळींना अजिबात नव्हता. तुमच्यापेक्षा आमच्याकडे पाऊल आहे, सिलास आहे, हे ना काय म्हणतात त्याला, स्टार्स आहेत आमच्याकडे, मोठे मोठे माणसं आहेत, मस्त मजा येते, आद्य मंडळी आहे, येरुशलेम शहर आहे, इकडे या ना, कुठे त्या खेडेगावात अंतुकियामध्ये बसलाय. असा काही प्रकार या लोकांनी केलेला नाहीये प्रियानो. उलट त्यांनी जी मंडळी जिथे होती त्या ठिकाणीच विश्वासू राहण्यासाठी त्यांना उत्तेजन दिलेलं देवाच्या वचनामध्ये आम्हाला दिसून येतं. आणि म्हणून आपणही आज मंडळीमध्ये आमच्या बहीण भावांची म्हणजे नात्याने जोडलेले गेलेले नाही बरं का, रक्ताच्या नात्याने जोडले गेलेले नाही, तर येशूवर जे विश्वास ठेवणारे आहेत या प्रत्येक बहीण आणि भावाचं जे नातं आहे हे येशूमध्ये प्रियानो फार महत्वाचं आहे. हे रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि म्हणून येशूने काय म्हटलं माहितीये का, काढा बरं योहानाचं शुभवर्तमान 13वा अध्याय 35वा वचन, तुमची एकमेकावर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. एकमेकावर प्रीती करणं म्हणजे एकमेकाची काळजी करणं. जसं आई बाप आपला मुलगा मुलगी किती वाईट वागले तरी त्याच्यावर प्रीतीच करतात, कारण ते आई बाप असतात. असं प्रेम, अशी प्रीती, अशी काळजी आपल्या मंडळीतील प्रत्येक बहीण भावाची आपणच घ्यायला हवी. तो चुकला मी चुकले किंवा ती चुकली मी चुकलो नाही असं आम्ही करू नये. प्रत्येक मनुष्य चुकणारा प्राणी आहे. मनुष्य म्हटला म्हणजे चुकणार, परंतु ह्या चुकीला प्रियानो फार महत्व न देता त्याच्यामधून त्याची काळजी घेणं हे विशेष आहे. आणि हे येरुशलेमची मंडळी करत आहे प्रियानो. आणि म्हणून ही येरुशलेमची मंडळी आमच्या समोर एक आदर्श मंडळी आहे. येरुशलेमची मंडळी इतर विश्वासू जनांची कशी काळजी घेत आहे तशीच काळजी आपणही आजच्या मंडळीने घ्यायला हवी. हे एक उत्तम उदाहरण आहे. पहिला मुद्दा आपण पाहिलेला आहे विचारपूर्वक काळजी घेणे. दुसरा मुद्दा आहे की काळजी घेत असताना महत्वाचा विषय येतो ते म्हणजे सुधारणा. विचारपूर्वक सुधारणा करण्याचा प्रयत्न येरुशलेमच्या मंडळीनं केलेला आहे. एखाद्याने काही चूक केली तर ती सुधारण्यासाठी त्याला सहाय्य करणं हे मंडळीचं कर्तव्य आहे. मंडळीचं कर्तव्य. आजकाल काय होतंय, जाऊ दे ना, कशाला करायचंय, त्यांची ती भानगड जाऊ दे, त्याचं ते पर्सनल आहे, त्याचं ते वैयक्तिक आहे, त्याचं ते फॅमिली मॅटर आहे आणि मग त्याचं आध्यात्मिक मॅटर आहे, त्याचं ते पाहून घेतील. असं आम्ही करू नये. कारण जर आम्ही येशूवर विश्वास ठेवतो तर आम्ही येशूचे शिष्य आहोत आणि येशू ह्या नावामुळे आमच्यामध्ये एक नवे रिलेशन तयार झालेलं आहे ज्याला प्रभू येशू फार महत्व देतो. तारण प्राप्तीसाठी विदेशी ख्रिस्ती लोकांनी यहुद्यांच्या चालीरीती पाळणं जरुरी नाही
हे या वचनामध्ये शिकायला मिळतं प्रियानो. कारण काही यहुदी होते, त्यांचं म्हणणं होतं यांनी येशूवर विश्वास ठेवला ना, मग आता हे यहुदी झालेले आहेत, कारण आम्ही पण येशूवर विश्वास ठेवतो, मग आता यांनी यहुदी व्हावे, यहुद्यांसारखं वागावं, राहावं, असं काही यहुद्यांचं म्हणणं होतं. परंतु 24व्या वचनात काय वाचलं आपण मगाशी? योहानाचं सुवर्तमान 15वा अध्याय 24वा वचन, विदेशांकडून अधिक अटींचं पालन करण्याचा घाट घातला जात होता. आणि म्हणून आम्ही वाचलं, जी कृत्य दुसऱ्या कोणी केली नाहीत ती मी त्यांच्यामध्ये केली नसते तर त्यांच्याकडे पाप नसते, परंतु आता त्यांनी मला व माझ्या पित्यालाही पाहिले आहे आणि आमचा द्वेष केला आहे. आमचा द्वेष केला आहे. येशू आणि येशूच्या पित्याने चांगली कामं केली, लोकांनी ती पाहिली आणि लोक त्यांचा द्वेष करू लागलेले आहेत. विदेशांकडून अधिक अटी करून घ्याव्यात असं काही यहुद्यांचं म्हणणं होतं. परंतु या मनुष्यानं यरुशलेमचे जे मंडळीचे पुढारी होते त्या पुढाऱ्यांनी नेमलं नव्हतं असं आम्ही मगाशी वाचलेलं आहे. काही लोक स्वतःच्या मनानेच लोकांना भेटत होते आणि कान त्यांचे फुंकत होते, असं नाही करायचं, असं करायला पाहिजे. आणि प्रियानो, हे पुढाऱ्यांच्या काने आल्यावर त्यांनी सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि फार काळजीपूर्वक यरुशलेम मंडळीच्या पुढाऱ्यांनी ही परिस्थिती हाताळलेली आहे. आणि एखादी परिस्थिती हाताळणं हे वाटतं तेवढं सोपं नाही. सभासद म्हणून बोलणं फार वेगळी गोष्ट आहे आणि एक पुढारी म्हणून त्यावरती निर्णय घेणं ही वेगळी गोष्ट आहे. आणि म्हणून प्रियानो, समज, गैरसमज, चुका करणे, अधिकाऱ्यांना डावलणे, असे अनेक प्रकार अनेक वेळा मंडळांचे म्हणून त्या काळात झालेले आहेत, जे आज तोवर चालत आलेले आहेत. आणि त्या प्रत्येक वेळेला चर्च पुढाऱ्यांना या चुकांची सुधारणा करावी लागलेली आहे. कारण जोपर्यंत या चुकांची सुधारणा होत नाही तोपर्यंत इतर ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना आपल्या मंडळीमध्ये सहभागी करून घेणं अशक्य होत असतं. आणि म्हणून आम्ही चुका झाल्या तर त्या सुधारून पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर चर्चचं आध्यात्मिक आरोग्य आम्हाला टिकवून ठेवायचं असेल, ते वाढवायचं असेल, तर प्रियानो, हे घडणे गरजेचं आहे. आम्ही इतरांना समाविष्ट करून आपल्या मंडळीमध्ये घेणं गरजेचं आहे. यरुशलेम मधील मंडळीने हेच केलेलं आहे. त्यांनी चुका झालेल्या आहेत, त्यांना सुधारण्यासाठी मदत केलेली आहे. आपणही प्रियानो विचारपूर्वक सुधारण्यासाठी एकमेकाला वाव दिला पाहिजे. तिसरा मुद्दा आहे आणि तो म्हणजे विचारपूर्वक स्पष्टीकरण करून देणे, क्लॅरिटी करून देणे. कधी कधी माणसांचा गैरसमज झालेला असतो आणि समज गैरसमजामधून फार मोठा तंटा आणि वाद उपस्थित होत असतो आणि त्यासाठी स्पष्टीकरण करून देणं, क्लॅरिटी निर्माण करणं हे फार महत्वाचं असतं. चुका दुरुस्त करताना योग्य काय आहे हे ऑप्शन आम्ही नेहमी ठेवायला हवं. तू असं करू नकोस. आणि पुढे जर त्याला काय करायला हवं हे जर आपण आपल्या लेकराला ऑप्शन दिलं नाही तर त्याच्यावर दबाव आणल्यासारखं होतं. लेकरं आपले ऐकत नाही, मग ते आपल्या मनानेच करतात. कारण आम्ही आई वडील नात्याने त्यांना दुसरं ऑप्शनच ठेवलं नाही. चूक आहे सांगितलंय, पण बरोबर काय हे पण तर सांगायला पाहिजे ना. मंडळीमध्ये ज्या वेळेला आम्ही काही लोकांना असं पाहतो त्यावेळेला चूक आहे, मान्य आहे, त्यांनाही कळतं, आपल्यालाही कळतं, ऑप्शन काय आहे. आम्ही त्यांना योग्य असं प्रियानं जेव्हा उपाय देतो, पर्याय देतो, त्यावेळेला आमची वाढ प्रभूमध्ये झाल्याशिवाय राहत नाही. यरुशलेमच्या पुढाऱ्यांनी समस्या, ही जी जटिल समस्या होती ती कशी सोडवली? 4 मुद्दे आहेत, त्याकडे मी थोडक्यात लक्ष देत आहे. त्यांनी निरोप पाठवलेला आहे. वचन 23 त्यांनी काय केलेलं आहे? निरोप पाठवलेला आहे. आणि हा जो निरोप आहे हे निरोप पत्राच्या द्वारे पाठवलेला मगाशी आपण वाचलेला आहे. आणि हे पत्र प्रेषित आणि वडील वर्गाने पाठवलेलं आहे. प्रेषित याचा अर्थ ज्यांनी चर्चचा पाया घातला, अपॉस्टल्स, ज्यांनी चर्चचा पाया घातला. आणि वडील वर्ग म्हणजे हे ते लोक आहेत जे नव्या युगाचे पुढारी आहेत आणि हे चर्चचे पुढारी झालेले आहेत आणि हे दोघेही एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी हा निरोप अंतियोकियाच्या मंडळीला पाठवलेला आहे. जुने आणि नवीन, प्रेषित आणि वडील वर्ग, फरक आहे दोघांच्या मध्ये. काही
प्रेषित जे होते ते चर्चचे पाया घालण्याचं काम करत होते आणि वडील वर्ग जे आहेत ते लोकांना उद्देश देऊन प्रभूमध्ये वाढण्याची मदत करत होते. ह्या सगळे एक आलेले आहेत आणि त्यांनी हा निरोप अंतियोक्याच्या मंडळीला पाठवलेला आहे की तुमच्याकडे जे निरोप घेऊन येत आहेत ते आम्ही पाठवलेले आहे, परंतु तुम्हाला जे येऊन गेलेले आहेत किंवा जे तुम्हाला खोटं शिक्षण देत आहेत किंवा जे मोशेचे नियमशास्त्र तुम्हाला दामटून दुमटून तुमच्या गळी उतरत आहेत त्यांना आम्ही पाठवलेलं नाही. आम्ही तुमच्यावर प्रीती करतो, आमची तुम्हाला काळजी आहे हे पटवण्यासाठी आम्ही तुम्हाला आमची काही माणसं पाठवून देत आहे. पुढे काय 25 ते 26 वचनामध्ये दुसरी गोष्ट या यरुशलेमच्या पुढाऱ्यांनी केलेल्या ते म्हणजे त्यांनी पाऊल आणि सिलाच्या बरोबर आणखी दोघांना पाठवलेलं आहे. त्यांची नावं होती यहुदा आणि सिला. या दोघांना पाठवलेलं आहे. आता याचा अर्थ असा नाही की पाऊल आणि बर्नबा यांच्यावर मंडळीचा विश्वास नव्हता, परंतु या दोन नेत्यांच्या सोबत हे मोठे होते, स्टॉलवर्ड्स होते आणि यांच्या सोबत आणखी दोघांना पाठवलेलं आहे, यहुदा आणि सिला यांना पाठवलेलं आहे यासाठी की ज्या गोष्टी तुमच्यामध्ये निर्माण झालेल्या आहेत त्या स्पष्ट व्हाव्यात, त्याचं निराकरण व्हावं आणि तुमची प्रभूमध्ये अधिक वाढ व्हावी. किती मॅच्युअर मंडळी आहे, किती प्रौढतेमध्ये वाढलेली मंडळी आहे. दुसऱ्यांचा घात करण्यापेक्षा चांगल्या रीतीने चांगल्या शब्दाने त्यांना प्रभूमध्ये वाढवण्याचा प्रयत्न करणे. तुम्ही आणि मी अशा मंडळीचे सभासद झालो तर किती बरं होते का? आणि जर झालो नसेल तर आपली मंडळी तशी करण्यासाठी आपण का प्रयत्न करू नये? लोकांनी त्यांना त्या मंडळीमध्ये पाठवलेलं आहे, त्यांच्याकडे सेवा करण्यासाठी पाठवलेले आहे. आणि मग हे सगळे जे पुढारी होते हे सगळे अंतियोक्यामध्ये एकत्र आलेले आहेत आणि यरुशलेमच्या ख्रिस्ती लोकांचा जो निर्णय आहे त्यांच्यावर त्यांनी सांगोपांग चर्चा केलेली आहे आणि एकत्र येऊन त्यांनी आपल्यामध्ये ऐक्य आहे असं दर्शवलेलं आहे. अंतियोक्या या ठिकाणी पहिली काउन्सिल झाली, पहिली परिषद झालेली आम्हाला दिसून येते. तिसरी गोष्ट या मंडळीने केलेलं आहे ते म्हणजे त्यांनी विश्वास धरला की आम्ही जे काम करत आहे हे पवित्र आत्म्यापासून आहे. वचन 28 वाचा बरं. वचन 28 योहानाचा शुभवर्तमान 15:28 वचन. कारण पुढे दिलेल्या जरुरीच्या गोष्टींशिवाय तुमच्यावर जास्त ओझे लादू नये असे पवित्र आत्म्याला आणि आम्हालाही योग्य वाटले. पवित्र आत्म्याने आम्हाला सूचना दिली की तुमच्यावर आम्ही अति लादू नये, तुमच्यावर आम्ही आणखी नियम लावू नये असं पवित्र आत्म्याने आम्हाला सुचवलेलं आहे आणि आम्हाला हे योग्य वाटतं. पवित्र आत्म्याने प्रेरित झालेली मंडळी होते. मला असं वाटतं यापेक्षा पवित्र आत्म्याने मला सांगितलेलं आहे असं म्हणणं केव्हाही रास्त आहे. देवाला त्यांनी पहिलं प्राधान्य दिलेलं आहे. देवाच्या आत्म्याचं जे मार्गदर्शन आहे ते त्यांनी डावललेलं नाहीये आणि म्हणून प्रियानं प्रार्थनापूर्वक त्यांनी पवित्र आत्म्याला सेवा करत असताना वाव दिल्या कारणाने मंडळीची वाढ होत गेली, सुवार्तेचा प्रसार होत गेलेला आहे. आजच्या मंडळ्या या दोन गोष्टी करत नाहीत, पवित्र आत्म्याला वाव देत नाहीत, सुवार्ता प्रसार त्यांनी रोखून ठेवलेला आहे आणि म्हणून जे लोक आहेत स्टॅग्नंट झालेले आहेत आणि त्यातही फाटाफुटी चाललेले आहेत. कारण येशूच म्हणाला मनुष्याचा पुत्र पुन्हा वैभवाने आपल्या गौरवात येईल तेव्हा त्याला विश्वास आढळेल काय. ती गोष्ट या लोकांनी केलेली आहे. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आहे हे समजून त्यांनी घेतलेलं आहे. किती मोठा त्यांचा विश्वास होता प्रियानो. आणि मग त्यांनी काय केलं की जे पवित्र आत्म्याने त्यांना मार्गदर्शन केलं त्याचं स्पष्टीकरण त्यांनी लोकांना आणि मंडळीला द्यायला प्रारंभ केला. वचन 29 काय म्हटलेलं आहे? वचन 29 मध्ये त्या म्हणजे मूर्तीला अर्पण केलेले पदार्थ, गळा दाबून मारलेले प्राणी आणि जारकर्म ही तुम्ही वर्ज करावे. यापासून स्वतःला जपाल तर तुमचे हित होईल आणि क्षेम कुशल असो. जे पदार्थ नाकारलेले आहे, जे देवाने खाऊ नका पिऊ नका असं सांगितलेलं आहे ते तुम्ही करू नका असं या मंडळीने दुसऱ्या मंडळीला लिहून पाठवलेलं आहे. यासाठी की जर तुम्ही असे कराल तर तुमची प्रभूमध्ये वाढ होईल आणि क्षेम कुशल असो. कारण येहुद्यांना असं वाटत होतं की विदेशांच्या मधून येशूकडे जे आलेले विश्वासणारे आहेत त्यांनी यहुदी लाईफस्टाईल जगायची नाही, त्यांनी यहुद्यांप्रमाणे जीवन जगायचं नाही आणि त्यांनी होली लाईफ पण जगायचं नाही, त्यांनी पवित्र जीवन पण जगायचं नाही कारण ते नरकाचे भागीदार होते. आम्ही जे आहोत ते स्वर्गाच्या राज्याचे मालक आहोत आणि वारिसदार आहोत. तुम्ही कोण? तुम्ही बाहेरचे आहात. येशू आमच्यासाठी आला तो आम्हालाच घेऊन जायला पुन्हा येणार आहे. तो आमचा मसीहा म्हणून येणार आहे. तुम्ही कोण?
अशा प्रकारे यहुदी लोक नवीन विश्वासणाऱ्यांच्याकडे पाहत होते आणि हे यरुशलेमच्या मंडळीतील पुढाऱ्यांना मोठं आव्हान होतं की आता ह्यावरती कंट्रोल कसा करायचा, या यहुद्यांचा इतर विश्वासामध्ये आलेल्या लोकांचा गैरसमज जो झालेला आहे तो कसा काढायचा आणि या दोन्ही मंडळीतील विश्वासणाऱ्यांची सलोखा प्रस्थापित करायचं किती मोठी जबाबदारी होती. ही जबाबदारी म्हणजे कशी असते माहिती का? तुम्ही जर वाहन चालवत असाल किंवा वाहनात बसत असाल आणि जर तुम्ही थांबला असाल कुठल्या तरी चौकात आणि त्या ठिकाणी बिचारे ते ट्रॅफिक कंट्रोल ऑफिसर असतात, ते मग हात दाखवतात आणि थांबायला सांगतात, तर काय होतं माहिती का? मोठ्या गाड्या गपचूप थांबतात, परंतु 2 व्हीलर 3वाले काय करतात, त्याच्या हाताखालून काय जातील, पलीकडून काय जातील, अलीकडून काय जातील, हा बिचारा तिकडे पाहत असतो, इकडून त्याची नजर चुकवून जातात. असा प्रकार प्रियानो या मंडळीमध्ये पण झालेला आहे. एका बाजूने मंडळीचे पुढारी सांभाळत चाललेले आहेत, तर दुसऱ्या बाजूने लोक गुपचूप लोकांना भेटत आहेत आणि चुकीचं शिक्षण सांगत आहेत. आम्हाला असं शिकवलेलं आहे, आम्ही असं पाहतो, आम्हाला असं अनुभवलेलं आहे, मोशी नियमशास्त्रात असं बोलतो, मग तुम्ही हे काय केलेलं आहे? येशू नुसता विश्वास ठेवला आणि ख्रिस्त झाले, मग आम्ही इतके पिढ्या सगळे नियमशास्त्र पाळत होतो, त्याचं काय? त्यामुळे अंतुकीची मंडळी यरुशलेमच्या मंडळीतील पुढाऱ्यांकडे डोळे लावून वाट पाहत होते, आता आम्हाला हे काय शिकवतात, काय आम्हाला सहाय्य करायला येतात. आणि म्हणून या मंडळीतील लोकांनी असं म्हटलेलं आहे, यरुशलेमच्या मंडळीतील लोकांनी, की आम्हाला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन झालेलं आहे आणि म्हणून त्याच पवित्र आत्म्याने आपण आजची जी मंडळी आहे ती मंडळी चालवली गेलेली असली पाहिजे. हे आम्ही कदापि विसरू नये. पवित्र आत्म्याला खिन्न करू नका असं संत पौल आपल्या पत्रामध्ये मंडळींना लिहितो. चौथा मुद्दा आहे शेवटचा आणि मग मी बंद करणार, आणि तो म्हणजे या मंडळीने काय काळजी घेतलेली आहे. विचारपूर्वक आम्ही पाहिलं, पहिला मुद्दा काळजी घेतलेली आहे. दुसरा आम्ही पाहिलं विचारपूर्वक त्यांनी सुधारणेला वाव दिलेला आहे. तिसरा मुद्दा आपण पाहिला विचारपूर्वक त्यांनी चुकांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि चौथा मुद्दा आहे ते म्हणजे विचारपूर्वक त्यांनी एकमेकाला आपल्यामध्ये सामावून घेतलेलं आहे, सहभागितेमध्ये घेतलेलं आहे. वचन 30 काय म्हटलेलं आहे? देवाचं वचन आपल्याला 30 वचन काय सांगतं? त्यांना पाठवून दिल्यावर ते अंतुकियाला गेले आणि त्यांनी सर्व मंडळीला जमवून ते पत्र सादर केले. मंडळीने प्रतिनिधी म्हणून पाठवलं, पत्र घेऊन पाठवलेलं आहे. लोक निघाले, अंतुकिया येथे पोहोचले, मंडळीला एकत्र बोलावलेलं आहे आणि त्यांनी ते पत्र वाचून दाखवलेलं आहे. आणि गंमत अशी आहे की यरुशलेमच्या मंडळीतील प्रतिनिधी आलेत असं कळल्यावरती अंतुकियाचे मंडळीतील सगळे लोक जे आहेत ते सगळे लोक एकत्र आले आणि यरुशलेमचे लोक काय म्हणतात हे ऐकण्यासाठी ते उत्सुक झालेले आहे. पुढे काय लिहिलेलं? 31 वचन. जेव्हा त्यातला बोध त्यांना वाचून दाखवण्यात आला तेव्हा त्यांना आनंद झालेला आहे. अंतुकियाच्या विश्वासणाऱ्यांनी यरुशलेमच्या विश्वासणाऱ्यांचे पत्र वाचलेले ऐकले तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पुढचं वचन काय लिहिलेलं आहे? 32. यरुशलेमवर आलेल्याचं काय झालेलं आहे? यहुदा आणि सिला हे स्वतः संदेष्टे होते, म्हणून त्यांनी पुष्कळ बोलून बंधुजनांना बोध केला आणि त्यांना पळवून नेलेलं आहे का? आमच्या पिढीकडे या म्हटले का? आमच्याकडे भारी भारी आहेत सगळे संदेष्टे, पाळक चांगले आहेत? नाही. काय लिहिलेलं आहे? स्थिरावणे. त्या एका शब्दावरती महिनाभर कोणी पण बोलू शकेल, उपदेश करू शकेल. स्थिरावणे म्हणजे काय? पर आदामाने हवेपासून आतापर्यंत किती किती विश्वासणारे होते, किती आध्यात्मिक जीवनामध्ये हे लोक वाढलेले होते. येशूच्या शिक्षणामध्ये किती ते बोळावले आणि रचले गेलेले होते. एकमेकांच्या जीवनाचा व्हॅल्यू, किंमत त्यांना किती कळालेले होते. जे येशू ख्रिस्ताने आपल्या वचनामध्ये लिहिले, 99 मेंढरांपेक्षा हरवलेले एक मेंढरू महत्वाचं आहे. आणि हाच उद्देश यहुदा आणि सिला यांनी ठेवला आणि ते अंतुकियाला पोहोचले आणि घोटाळ्यामध्ये संभ्रमामध्ये पडलेल्या लोकांना शिक्षण दिलं आणि आहे तिथेच त्यांना स्थिर केलेलं आहे तिथे स्थिर केलं. ही जबाबदारी प्रत्येक चर्चच्या, प्रत्येक सभासदाची आहे. हे कधी विसरू नका. या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना शास्त्रामध्ये, ही गुप्त रहस्य आहेत मंडळीबद्दलची. जेव्हा ही रहस्य आपण समजतो आणि त्याप्रमाणे आपण वागायला लागतो, आमची मंडळी
ज्याचे आपण सभासद आहे, ख्रिस्ताच्या शरीराचे जे अवयव आहोत, ते ख्रिस्ताचं शरीर वाढण्याकरता आपण सहाय्यभूत असे ठरतो. आणि म्हणून प्रियानो, आम्ही जिथे आपले लोक आहेत, जिथे ज्या मंडळीचे दुसऱ्या मंडळीचे लोक आहेत, त्यांना त्याच मंडळीमध्ये स्थिरावणं तुमचं आणि माझं काम आहे. ह्या मंडळीकडून हे शिकण्यासारखं आहे. वचन 33 मध्ये यहुदा आणि सिला यांना काय केलेल्या मंडळींनी पहा बरं. तेथे ते काही दिवस राहिल्यावर ज्यांनी त्यांना पाठवले होते त्यांच्याकडे जाण्यास बंधुजनांनी त्यांना शांतीने पाठवून दिलं. किती चांगले अंतिक्याची मंडळी पण किती प्रौढतेपर्यंत पोहोचलेली आहे पहा तुम्ही. आपल्याकडे यरुशलेमच्या मंडळीने प्रतिनिधी पाठवले, त्यांचा पाहुणचार केलेला आहे, त्यांचा आदर सत्कार केलेला आहे आणि त्यांना आनंदाने आणि शांतीने पुन्हा त्यांच्या मंडळीमध्ये रवाना केले. असं म्हटलं का किती चांगले बोलले हो, किती चांगले शिक्षण दिलेलं आहे, भारी होतं राव. आमच्याकडे काय असं मिळत नाही, काम करणार तुम्ही इथेच राहणार, बोलले का असं? हे आमच्याकडे चालतं. आम्ही पेत्रासारखं वागतो. डोंगरावरती जेव्हा त्याच्या स्वर्ग रूपांतराच्या डोंगरावर काय म्हणाला येशूला, तो किती सुंदर आहे त्या ठिकाणी. एक काम करतो आम्ही, काय करतो, 3 तंबू बांधतो, एक तुझ्यासाठी, मोशेसाठी, एक एलियासाठी. आणि मग काय करायचं पुढं, इथंच राहू आपण. सेवा गेली तिकडे जाऊ दे. प्रभूमध्ये आम्ही हे शिकलं पाहिजे की जे आलेले आहेत त्यांना शांतीने पुन्हा पाठवा. तुम्ही पुन्हा तुमच्या मंडळीत जा आणि तिथे काम करा. तुम्ही तुमचा पाठ केलेला आहे ना, दॅट इज इनफ. आणि हे एक वचन आहे जे आम्हाला खूप मोठं शिकवण देते प्रियानो. पुढचं काय, पुढे काय म्हणतं प्रियानो, पहा बरं देवाचं वचन 35 काय लिहिलेलं आहे. 35 वचनामध्ये ही नेते हे प्रौढत्वापर्यंत पोहोचले लोक कशी वागत होते म्हणे यांच्यामध्ये. आणि पाऊल आणि बार्नबा इतर पुष्कळ जणांच्या बरोबर प्रभूचे वचन शिकवत होते आणि सुवार्तेची घोषणा करत अंत्योकियात राहिले. त्यांना प्रभूने आणखी सेवा दिलेली होती आणि ते शिक्षण देत लोकांना प्रभूमध्ये वाढवत आणि इतरांना सुवार्तेची घोषणा करत हे दोघेही त्या ठिकाणी अंत्योकियामध्ये राहिलेले आहेत. यावरून यरुशलेम आणि अंत्योकिया या मंडळ्या एकमेकांच्या मध्ये चांगले नाते ठेवून होते हे सिद्ध होतं. ते एकमेकांच्यावर कुरुघोडी करत नव्हते. आमच्याकडे जास्त प्रोग्राम चालतात, आमच्याकडे या. यावरून यरुशलेम आणि अंत्योकिया या मंडळ्या एकमेकांच्या वरती प्रेम करणारे होत्या, एकमेकांची काळजी करणारे होते, एकमेकांना आदर मान सन्मान देणारे होते. हे आम्हाला पाहायला मिळतं. जेव्हा इतर मंडळीमधून लोक आपल्याकडे येतात त्यांचा मान ठेवणं हे अंत्योकियाची मंडळी शिकली आणि आम्हाला पण ते शिकवत आहे. शेवटी प्रियानो, आमच्या भोवती किंवा चर्च पुरतं हे आध्यात्मिक जीवन मर्यादित नसतं, हे नेहमी लक्षात ठेवा. मी जर माझं आध्यात्मिक जीवन माझ्यापुरतं मर्यादित ठेवलं तर माझ्यासारखा स्वार्थी माणूस दुसरा कोणी नसणार. मी जर चर्चचा सभासद म्हणून माझ्या चर्चचं आध्यात्मिक जीवन माझ्या चर्च पुरतंच मर्यादित ठेवलं तर त्यामध्ये काहीच नाहीये, फायदा नाही, उपयोग नाही. माझं चर्च स्वार्थी चर्च ठरणार आहे. तर आमचं जे जीवन आहे, आध्यात्मिक जीवन आहे, त्या एकमेव जिवंत देवासभोवती आणि त्याच्या नावाच्या गौरवासभोवती प्रियानो आम्ही असलेलं पाहिजे. लेट द नेम ऑफ द लॉर्ड बी ग्लोरिफाइड. देवाचं नावाचं गौरव माझ्याद्वारे, माझ्या चर्चच्या द्वारे व्हावं, हे आमचा हेतू असला पाहिजे. आणि हेच या दोन्ही मंडळ्या करत होत्या. आणि दोन्ही मंडळांच्या मध्ये माणसंच होती, दगडधोंडे नव्हते. आणि म्हणून माणसं असल्या कारणाने समज, गैरसमज, शंका, कुशंका, टोमणे, बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी खलबत चालू होते. परंतु या सगळ्यांना मात करून विश्वासद्वारे आपली वाटचाल पुढे चालत होते. आणि म्हणून येशूचं नाव त्यांनी उंच केलेलं आहे, येशूच्या नावाचा त्यांनी महिमा केलेला आहे. ते एकमेकाशी स्पर्धा करत नव्हते. त्यांच्याकडे चालतं मग आमच्याकडे का नाही, आमच्याकडे चालतं मग तुमच्याकडे का नाही. चर्च हे स्पर्धेसाठी नसतंच प्रियानो. आम्ही आमच्या चर्चची तुलना दुसऱ्या चर्च बरोबर करायची नाही. आम्ही चर्च म्हणून स्पर्धेमध्ये नाहीये, हे नेहमी लक्षात ठेवा. आपल्या चर्चची जेव्हा तुम्ही इतर चर्चची तुलना कराल तेव्हा तुमचं स्वतःचं चर्च शून्य तुम्हाला पाहायला मिळेल, तर काहीच घडत नाही. म्हणून इतर चर्चची स्पर्धा न करता आम्ही आमचं चर्च कसं वाढेल, मी कसा वाढण्यासाठी ते चर्च मदत करू शकतो, हे फार महत्वाचं आहे. आपण इतर चर्चची स्पर्धा करत नाही तर आम्ही एकमेकांना सहाय्य करून देवाचं नाव मोठं करण्यासाठी अस्तित्वात आहोत. मंडळी चालतच राहते,
देवाचा आत्मा मार्गदर्शन करतच राहतो. जे त्याच्या मार्गदर्शनाला प्रभावशाली रीतीने वाव देतात ते प्रभूमध्ये अधिक वाढत जातात. आणि म्हणून यरुशलेमची मंडळी, अंतिकियाची मंडळी आज देवाने आपल्या समोर ठेवलेली आहे. देवाने त्याचा पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे. ज्या वेळेला आम्ही या 4 गोष्टी करतो त्यावेळेला आमचं चर्च प्रभूमध्ये स्थिरावतं, आमचं चर्च प्रभूमध्ये वाढू लागतं आणि ते सुवार्थ प्रसार करणारे चर्च होतं. म्हणून जिथे आहात तिथे स्थिर राहा, प्रभूमध्ये वाढा, एकमेकांना प्रभूमध्ये वाढण्यासाठी प्रयत्न करा आणि आपल्या व्यतिरिक्त जे इतर विश्वासणारे आहेत त्यांना सहकार्य करून त्यांची काळजी घ्या. त्यांना सांगा आहात तिथेच राहण्यासाठी, तुम्हाला स्थिरवण्यासाठी प्रभूने मला पाचारण केलेलं आहे. बी ऑनेस्ट वेअर यू आर. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सैन्यांच्या यहोवा देवा, आम्ही तुझी स्तुती आराधना करतो, कारण प्रभू चर्च हे तुझी वधू आहे, जिच्यासाठी तू आपला पुत्र प्रभू श्री ख्रिस्त वर म्हणून पाठवलेला. परंतु प्रभू या जगातील आम्ही लोकांनी त्याला धरून वधस्तंभावर ठेवलं. त्याने पुन्हा त्या वधूला आपल्या रक्ताने खंडून घेतलेला आहे, आपला प्राण आणि जीव अर्पण करून विकत घेतलेला आहे. आम्ही आमचे नाही, आम्ही तुझे आहोत प्रभू. आणि म्हणून तुझं जे आज आमच्याकडे वचन आलेलं आहे, किती सुंदर या मंडळ्या होत्या. ज्या समस्या आजच्या मंडळ्यांच्या मध्ये आहेत त्याच समस्या त्याही काळामध्ये पहिल्या शतकामध्ये यरुशलेम मंडळी, अंतिकियाच्या मंडळी आणि इतर मंडळांच्या मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. पण प्रत्येक मंडळीला प्रभू मार्गदर्शन करणारे पाळक, याजक, प्रेषित प्रभू वडील वर्ग तू नेमून दिलेस की ज्यांनी ह्या मंडळीला स्थिरावल्या, विश्वासणाऱ्यांना त्यांच्या जीवनामध्ये स्थिरावलेलं आहे आणि तुझं कार्य वाढत गेलेलं आहे. हे महान कार्य करण्यासाठी आजच्या मंडळीला तू एक आव्हान दिलेलं आहेस. प्रभू आम्हाला तू सहाय्य कर. विश्वास आम्ही तुझ्यावर ठेवलेला आहे, त्या विश्वासामध्ये प्रौढतेपर्यंत पोहोचण्यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन कर. कारण आमच्या महान प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे आमेन.